नवरात्र 2023 अखंड ज्योत कशी लावावी जाणून घ्या यामागील सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अखंड दिवा घरामध्ये तेवत ठेवल्याने घरात सुख शांती येते आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते। पण हा अखंड दिवस आहे तो दिवा नक्की कसा लावायचा, त्या अखंड दिव्याची ज्योत कशी बनवायची, त्याचबरोबर तुम्हाला जर या वर्षी पहिल्यांदाच अखंड दिवा तेवत ठेवायचा असेल तर त्यासाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायला हव्या। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर तुमच्या घरामध्ये घट बसत नसतील तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज इथे मिळणार आहेत आणि अखंड दिवा आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत, त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका। आता अखंड दिव्याची ज्योत कशी बनवायची आणि दिवा कसा लावायचा याची कृती दाखवण्याआधी किंवा कृती सांगण्याआधी काही गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात। सर्वसामान्यपणे आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो, तरीसुद्धा विशेषतः नवरात्रीच्या काळामध्ये मात्र अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते। अखंड दिवा तेवत ठेवल्याने खूप महत्त्व आहे ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे, पण ही प्रथा का आणि कशासाठी आहे हे सुद्धा जाणून घ्यायला हवं, तर तुमच्या कृतीलाही अर्थ प्राप्त होईल। नवरात्रीत भक्तीचा शक्तीचा जागर केला जातो। जागरण अर्थात जागृत राहणं, दिवा अखंड तेव्हा हे आत्मज्योत जागृत ठेवण्याचे प्रतीक आहेत। जसा देव्हाऱ्यातील दिवा तेवत असतो तशी आपली जागृत अवस्था कायम राहून आत्मज्योत तेवत राहो ही त्यामागे भावना आहे। कोणताही भक्त दिव्यात उपस्थित असलेल्या अग्नितत्वाद्वारे देवाशी संलग्न होण्याचा प्रयत्न करतो। ती केवळ दिव्याची ज्योत नसून ती आत्मज्योत मानली जाते। दिवा जीवाशिवाला जोडणारी ही वात अखंड राहून ज्ञानदीप प्रकाशमान व्हावा ही त्यामागची मुख्य संकल्पना आहे। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर या 9 दिवसांमध्ये आपण देवीची सतत आणि अखंड भक्ती करावी आणि ही भक्ती करत असताना आपलं मन कुठेही भटकू नये। या 9 दिवसांमध्ये आपण देवीशिवाय दुसरा कुठलाही विचार करू नये, तिचीच पूजा अर्चा करावी आणि ही भावना सतत जागरूक दैवत ठेवणारी ती अखंड देवाची वात असते, जी आपल्याला सतत आठवण करून देत राहते की हे 9 दिवस हे आई जगदंबेच्या भक्तीचे 9 दिवस आहे। या 9 दिवसांमध्ये आपण दुसरा कुठलाही विचार करता कामा नये। खरं तर कोणत्या प्रकारच्या पूजेसाठी सुरुवात दिवा प्रज्वलित करून केली जाते आणि पूजेच्या शेवटी आरती ओवाळून सांगता केली जाते। असं म्हणतात की दिवा भक्ताचा दूत बनवून आपल्या इष्टदेवतांपर्यंत आपल्या भावना पोहोचवत असतो। म्हणून ज्या घरामध्ये देवाची नित्यपूजा होते तिथे दिवा लावणं, घंटा वाजवणं, शंख वाजवणं अशी परंपरा असते। देवी देवतांचा सदैव अशा घरामध्ये वास असतो। आता बघूया की अखंड दिवा कसा लावायचा। नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी एक चौरंग मांडायचा, त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकून घ्यावं। याप्रमाणे मांडणी झाल्यानंतर अक्षरांनी मंडल करावं। तुम्ही अक्षरांनी स्वस्तिकसुद्धा काढू शकता किंवा अष्टदल कमळही काढू शकता किंवा नुसत्या अक्षता मांडून त्यावरही दिवा ठेवू शकता। आता इथे फुलांनी छोटीशी आरसा करणार आहात। तुमच्याकडे जी फुलं उपलब्ध असतील ती फुलं तुम्ही चौरंग सजवायला वापरू शकता। याप्रमाणे आपला फुलांनी सजवलेला चौरंग दिसेल। आता मी या चौरंगाभोवती मोत्याची रांगोळी ठेवत आहे। तुम्ही हाताने स्वतः सुंदरशी रांगोळी काढू शकता। अखंड दिव्यासाठी वात बनवायला आपल्याला याप्रमाणे कापूस घ्यायचा आहे। आज पिंजून गोल केलेला कापूस तुम्हाला बाजारामध्ये मिळेल। अशा प्रकारच्या कापसाचे वात बनवणं सोपं जातं। त्याच्या टोकाने काढलेल्या जेवढी जाड वात घ्यायची आहे तेवढा भाग काढून घ्यायचा। ज्यांना कापूस पिंजून त्यात एक अखंड धागा काढणं जमत नसेल त्यांच्यासाठी हा सोपा मार्ग बऱ्याच ठिकाणी कापसाऐवजी रक्षासूत्रसुद्धा वापरलं जातं।
जशी तुमच्याकडे पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता. याप्रमाणे आपल्याला हवा तेवढा भाग आपण कापसाचा काढून घ्यायचा आहे आणि साधारण ही वात हाताची 1 वीत आणि पुढे 4 बोटं इतकी लांब असली पाहिजे. म्हणजे आपण 1.25 हात लांब वात असली पाहिजे असं म्हणू शकतो. वात थोडी जास्त झाली तरी चालेल, कारण की अखंड दिवा आहे, त्यामुळे वातीमध्ये जो संपवून तो विझून चालणार नाही. आता या कापसाला हातावर घेऊन याप्रमाणे पिळे मारून घ्यायचे आहे. सगळ्या बाजूने ही पिळे मारत जायचे आहे. सगळ्या बाजूने कापूस एकसारखा झाला पाहिजे. अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत या कापसाला पिळे मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर बोटाने सुद्धा तुम्ही त्याप्रमाणे पिळे पक्के करू शकता. आता हा अखंड दिवा कोण लावू शकतं? तर ज्याच्या घरी घट बसतात त्यांनी तर हा अखंड दिवा लावायचा असतो. पण ज्यांच्या घरी घट बसत नाहीत परंतु त्यांची इच्छा आहे तर ते सुद्धा अखंड दिवा लावू शकता. याप्रमाणे आपली वात तयार आहे. आता आपण ही वात दिव्यात घालून घेऊया. आता दिवा कोणत्या प्रकारचा असावा? तर कोणत्याही प्रकारचा दिवा चालेल. अगदी दगडी मातीचा किंवा पितळेचा, यापैकी कुठल्याही प्रकारच्या दिव्यामध्ये तुम्ही ही वात घालू शकता. या प्रकारचा पितळेचा दिवा असेल तर एखाद्या टोकदार वस्तूने ही वात दिव्यामध्ये घालायची आहे. नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्यात समस्या दूर होतात आणि आई जगदंबेचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. आता या दिव्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही शुद्ध तुपाचाही दिवा लावू शकता. जर तेल वापरत असाल तर ते तिळाचं किंवा मोहरीचं असावं. याप्रमाणे आपला अखंड दिवा तयार होईल. आता आपण हा दिवा चौरंगावर ठेवूया. आता या दिव्याला प्रज्वलित करूया. याप्रमाणे आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिसणार आहे. आता या दिव्याला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहेत. एक फूल व्हायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे. अखंड ज्योत लावल्यानंतर त्या दिव्याची योग्य ती काळजी घेतली जाणं गरजेचं आहे. दिव्यामध्येच विझणार नाही याकडे लक्ष द्या. शक्यतो घरात कोणी ना कोणीतरी त्या दिव्याची काळजी घ्यायलाच असावं. घर बंद करून कुठेही जाऊ नका. हो, परंतु जर घरातले सगळेच लोक नोकरी करणारे असले किंवा घराबाहेर पडणारे असले तर सकाळीच बाहेर पडताना योग्य त्या प्रमाणात तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये घाला आणि मगच बाहेर पडा. आता ही मोठी करून घ्या जेणेकरून तुम्ही संध्याकाळी घरी येईपर्यंत दिवा विझणार नाही. याप्रमाणे अखंड दिवा घरामध्ये लावल्यानंतर घरातल्या वातावरणातील प्रसन्नता नक्कीच तुम्हाला जाणवेल. महिषासूर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे 9 दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री महिषासूरला ठार मारले. तेव्हापासून तिला महिषासूर मर्दिनी म्हणू लागले आणि नवरात्रीचा हा उत्सव साजरा करू लागले. प्रभू श्री रामचंद्राच्या हातून स्वतः रावणाचा वध व्हावा या उद्देशाने नारदांनी प्रभू श्रीरामांना नवरात्रीचे व्रत करायला सांगितलं होतं. अशी कथा पूर्ण केली. हे परत पूर्ण केल्यावरच प्रभू श्री रामचंद्रांनी लंकेवर स्वारी केली आणि रावणाला ठार मारले. जगात जेव्हा जेव्हा तामसी, असुरी आणि क्रूर लोक प्रबळ होऊन सात्वी आणि धर्मनिष्ठ सज्जनांना छळतात तेव्हा देवी भक्तांच्या रक्षणासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेते आणि त्याच आई जगदंबेची पूजा असते. नवरात्री ते देवी तत्व नेहमीपेक्षा हजारो पटीने अधिक कार्यरत असतात. देणे तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावला जातो. त्याचप्रमाणे एका मंत्राचा जपही तुम्ही करू शकता. तो मंत्र याप्रमाणे: श्री दुर्गा दैवे नमः. हा मंत्र अधिकाधिक जपावा किंवा तुमच्या कुलदेवतेचा मंत्रसुद्धा या 9 दिवसांमध्ये रोज जपू शकता. त्यामुळे सुद्धा आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव येतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.